मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि रोज रोज टिफिन मध्ये काय द्यायचं असा सगळ्याच आयांना प्रश्न पडतो. तर आज मी 5 दिवसांसाठी 5 टिफिन बॉक्स आयडिया तिथे शेअर करणार आहे. रेसिपीज सगळ्या सोप्या आहे. सकाळच्या घाईमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये या सगळ्या रेसिपीज होणाऱ्या आहे आणि पौष्टिक तर आहेच. कारण सगळ्या आयांचा पहिला कन्सर्न असतो की मुलांना पौष्टिक काय खाऊ घालायचं. तर ह्या ज्या सगळ्या रेसिपीज आहेत त्या अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. आणि चला आजच्या आपल्या या सगळ्या रेसिपीजला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्या या 5 टिफिन बॉक्स रेसिपीज फॉर 5 डेज या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि बऱ्याच दिवसानंतर मी असा इंट्रो शूट केलेला आहे. कारण बऱ्याच दिवसानंतर तसं पण या चॅनलवरती मी रेसिपीज घेऊन येत आहे तुमच्यासाठी. मध्ये थोडीशी दुसऱ्या चॅनलसाठी मी बिझी होते. पण म्हटलं नाही, हा जो चॅनल आपण सगळ्यात पहिला चालू केला त्याच्यावरती पण कंटिन्यू राहूया. तर कारण कळालं मला काही म्हणजे रेसिपीज तुम्हाला आवडत आहे. तर म्हटलं चला हे पण कंटिन्यूच करूया. आणि म्हणून मग मी आता छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पावसाळा, मग हिवाळा, तर ह्या सगळ्या ऋतूमध्ये जे काही रेसिपीज तुमच्याशी शेअर करता मला येणार असेल त्या मी सगळ्या तुमच्याशी शेअर करणार आहे. तर अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला टिफिन म्हणजे सोमवारचा, मंडेचा. ऍक्च्युअली कसं असतं, रविवारी आपण भरपूर हेवी जेवण जेवलेलं असतं. त्याच्यामुळे मंडेचा जो टिफिन असेल तो थोडासा लाईट राहिला तरी पण चालतो मुलांसाठी जरी म्हटलं तरी. तर आज मी मस्त पायनॅपल राईस करणार आहे. तर सगळ्यात आधी मी थोडंसं तूप घेतलं आणि त्या तुपामध्ये काजू फ्राय करून घेणार आहे. तर हे काजू थोडेसे तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. हे बघा, काजू अगदी लाईट गुलाबी रंगापर्यंत आलेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. त्याच तुपामध्ये मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तुम्ही आलं आणि लसूण थोडंसं बारीक क्रश करून पण घालू शकता. माझ्याकडे आलं लसूण पेस्ट रेडी होती तर मी ही घातलेली आहे अगदी 1 चमचा. आणि तूप आपण इथे 2 चमचे वापरलं होतं. आलं लसूण पेस्ट आपण 1 मिनिट परतवून घेतली. आता यामध्ये आपण मिरची आणि कांदा घालून घेऊ. तर मी इथे 2 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे. तर तो पण छान बारीक चिरून घातला आणि याला आपण 1 मिनिट परतवून घेऊ. कांदा आपण इथे 1 मिनिट परतवून घेतला. तर यामध्ये आपण गाजर घालून घेऊ. तर मी पाव कप गाजर घेतलेला आहे. तो असा बारीक चिरून घेतला आणि चिरल्यानंतर मोजलेला आहे. तर जे प्रमाण आहे भाज्यांचं ते तुम्ही कमी जास्त करू शकता. हे पण आपण 1 मिनिट परतवून घेऊ कारण गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून गाजर सगळ्यात आधी घातलं. त्यानंतर थोडीशी शिमला मिरची आपण घालून घेऊ. ही पण पाव कप घेतलेली आहे. ही आपण 1 मिनिट परतवून घेऊ. आणि इथे जे तुमच्या भाज्या आहेत त्या तुम्ही कुठल्याही वापरू शकता. म्हणजे तुम्ही इथे कॉर्न, मशरूम हे पण वापरू शकता. त्यानंतर ब्रोकोली वगैरे जर तुम्हाला आवडत असेल किंवा मिळाली तर तुम्ही ती पण घालू शकता. आणि कॅप्सिकम पण तुम्ही 3ही रंगांचे, जसं लाल मिळते, पिवळी मिळते, ती पण घालू शकता. जे तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असेल तर तुम्ही सगळ्या या पायनॅपल राईस मध्ये घालू शकता. शिमला मिरची पण आपण 1 मिनिट परतवून घेतली. आता यामध्ये सगळे सॉस वगैरे घालून घेऊ. तर मी इथे सगळ्यात आधी चिली सॉस घातलं. त्यानंतर सोया सॉस घालून घेतलेला आहे. हे दोन्ही 1-1 टेबलस्पून घातलं आणि याला 30 सेकंद परतवून घेऊ. हे बघा, थोडं परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण हा पायनॅपल बारीक चिरून घातलेला आहे. हा फ्रेश पायनॅपल आहे. कॅन्ड पायनॅपल पण तुम्ही घालू शकता. जर फ्रेश मिळाला तर फ्रेश घाला, नाही मिळाला तर तुम्ही कॅन मध्ये जो मिळतो तो पायनॅपल घातला तरीही चालेल. त्यानंतर मी याला थोडेसे बाकीच्या भाज्यांपेक्षा थोडंसं मोठा साईजने कापून घेतलेला आहे. तो घालून आपण अर्धा मिनिट परतवून घेतलं आणि आता आपण हा जो शिजवलेला भात आहे, शिजवलेला राईस आहे, तो यामध्ये घातलेला आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं राहिलं, ते मीठ पण मी घालून घेतलं आणि याला छान परतवून घेऊ. तर आपण याला परत 2 ते 3 मिनिटं या राईसला या सॉस मध्ये या भाज्यांसोबत परतवून घेऊ. इथे 2-3 मिनिटं हा राईस छान आपण परतवून घेतला. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं याला थोडीशी वाफ काढून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि जे आपण काजू तळून घेतले होते ते पण यामध्ये घालून घेऊ आणि आपला हा पायनॅपल राईस तयार आहे.
हा जो राईस आहे तो थोडासा चायनीज फ्लेवरचा आहे, त्याच्यामुळे मुलांना खूप आवडतो आणि इतक्या साऱ्या भाज्या, पायनॅपल हे सगळं आपण घातलंय, त्याच्यामुळे हा हेल्दी सुद्धा आहे. त्याच्यामुळे मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही फक्त मंडेलाच नाही तर कुठल्याही दिवशी हा राईस देऊ शकता. तर आपण हा टिफिन मध्ये भरू. या राईस सोबत मी थोडेसे फ्रायम्स देत आहे, तर तुम्ही चिप्स वगैरे देऊ शकता किंवा नाचोस वगैरे देऊ शकता. मुलांना ते आवडतं पण आणि राईस सोबत थोडासा क्रंच मुलांना आवडतो, त्याच्यामुळे मग मी थोडेसे फ्रायम्स दिलेले आहे आणि ड्रायफ्रुट्स दिलेले आहे. ड्रायफ्रुट्स मध्ये मी खजूर आणि बदाम दिले आहे. तुमच्या मुलाला काय आवडतं ते तुम्ही देऊ शकता. आता आपला दुसरा टिफिन जो आहे मंगळवारचा, ट्यूजडेचा. आता ट्यूजडेच्या टिफिनसाठी मी करणार आहे डोसा. तर त्यासाठी मी अख्खे मूग आणि तांदूळ हे भिजत घातले होते. दोन्हीचं प्रमाण मी समप्रमाण ठेवलेलं होतं. अर्धी वाटी मी इथे तांदूळ आणि अर्धी वाटी इथे डाळ मी भिजत घातली होती. ही मी 3 तास भिजत घातली आणि त्यानंतर यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि दुसरं पाणी मध्ये मी हे स्वच्छ धुवून घेतलं. आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे बारीक करताना आपण यामध्येच मिक्सरच्या पॉटमध्येच 4 मिरच्या घालून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर घालू. तर कितपत तुमचे मुलं तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. सोबतच 1 टीस्पून जिरे घालून घेऊ, 1 इंच आलं आणि अर्धी वाटी पाणी घालून हे छान बारीक याचं बॅटर तयार करून घेऊ. आणि हे बघा इथे मी कढीपत्ता घालायचा राहिला, तर हा कढीपत्ता पण मी यामध्ये घालून घेत आहे आणि आता हे छान बारीक करून घेऊ. हे बघा आपलं डोस्याचं पीठ मस्त बारीक झालेलं आहे. अगदी बारीक पेस्ट करायची आहे आणि तुम्ही बघू शकता असं छान बारीक झालं पाहिजे. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये मी मिक्सरला धुवूनच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करू. त्यानंतर मी एकीकडे बाजूला लोखंडी तवा गरम करायला ठेवला. तवा छान गरम झालाय, त्याच्यावरती मी थोडं पाणी घालून घेतलं, पुसून घेतलं आणि आता हे डोसे तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान इझिली हे डोसे तयार होतात. तर या पद्धतीने डोसे तयार करून घ्यायचे. वरून तुम्ही तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता. मी यावरती तेल घालून घेतलं आणि हे बघा या पद्धतीने इझिली हा डोसा छान निघतो. या पद्धतीने काढून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊ. आता हा डोसा थोडासा जाड असतो, त्याच्यामुळे आपण दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत. हे बघा मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता आपण हा टिफिन मध्ये भरून घेऊ आणि या पद्धतीनेच मी अजून 2-3 डोसे तयार करून घेतले. इथे मी टिफिन मध्ये 2 डोसे भरलेले आहे आणि तुमचा मुलगा कितपत खातो, तुमच्या मुलांची ॲपिटाईट किती आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथे टिफिन भरू शकता. म्हणजे जर मोठा मुलगा असेल तर तुम्ही 3-4 पण देऊ शकता. छोटा असेल तर 1 किंवा 2 त्याच्यामध्ये पण त्यांचं पोट भरून जातं. हे जे डोसे आहेत ते अगदी प्रोटीन रिच आहे, त्याच्यामुळे 1-2 खाल्लं तरी मुलांचं पोट छान भरेल. सोबत मी कोकोनट चटणी आणि आज फ्रूट दिलेला आहे, तर मी वॉटरमेलन दिलेला आहे. आता आपला तिसरा टिफिन. तर तिसऱ्या टिफिनसाठी मी करत आहे पराठा. तर शक्यतो मी मुलांना म्हणजे माझ्या मुलाला पराठे किंवा राईस असंच देते किंवा टिक्की अशी गोष्टी देते ज्या मुलांचं पोट पण भरेल, करायला सोपी पण होईल आणि सकाळच्या घाईमध्ये पण आपण पटकन करू शकतो. त्यानंतर आता मी हा पालक पनीर पराठा करत आहे. त्यासाठी मी कच्चीच पालक घेतलेली आहे, ब्लांच पण केलं नाहीये त्याला. कच्ची घेतली तरी चालेल. त्यानंतर 3-4 मिरच्या घातल्या, आलं आणि लसूण घातलेलं आहे. आता हे आपण याची छान बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता या पिठामध्ये म्हणजे जेवढं जे पेस्ट आपलं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं त्यामध्ये एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला पराठ्याचा जो डो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. या पिठामध्ये आपण मीठ पण घालून घेऊ. आता हे छान मिक्स करून कणिक भिजवून घेऊ. हे बघा छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला तेल लावून थोडं परत मळून घेऊ आणि 1-5 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवून देऊ. त्यानंतर इथे मी बाजूला पनीर किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ, मिरेपूड, थोडासा
चिली फ्लेक्स आणि जे पिझ्झा सीझनिंग वगैरे येतं ते यामध्ये घालून घेऊ. हे छान मिक्स करून घेऊ. यामध्ये तुम्ही कांदा वगैरे पण घालू शकता जर तुमचे मुलं कांदा खात असेल तर, किंवा यामध्ये तुम्ही चीज पण घालू शकता. पनीर आणि चीजचं कॉम्बिनेशन पण छान वाटेल आणि मुलांना खायला मजा पण येईल. त्यानंतर मी या पिठाला थोडंसं तेल लावून मळून घेतलं आणि आता आपण जसे आलू पराठा वगैरे करतो त्या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. तर या पिठाचा गोळा घेतला, त्यानंतर याला थोडंसं कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतलं आणि थोडं लाटून घेऊ आणि आता यामध्ये स्टफिंग करू पनीरचं. हे जे स्टफिंग आहे ते भरपूर भरायचं, म्हणजे बाहेर आलं तरी चालेल, कारण जेवढं जास्त स्टफिंग राहील तेवढं या पराठ्याला जास्त टेस्ट येईल. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊ आणि लाटून घेऊ. हे बघा पराठा किती छान लाटला गेलेला आहे. इथे पनीर थोडंसं बाहेर आलं तरी चालतं. आता तुम्ही बघू शकता थोडंसं इथे बाहेर आलेलं आहे आणि याला मी तेलाने भाजून घेत आहे. तुम्ही तेलाने, तुपाने किंवा बटरने हे भाजू शकता. छान खमंग खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. हे बघा आपला पराठा मस्त रेडी आहे. या पद्धतीनेच मी 2 पराठे तयार करून घेतले आणि आता याला थोडेसे छोटे पीसमध्ये कट करून घेते. आता छोट्या मुलांना जर तुम्ही देत असाल तर असे कट केलेले राहिले की मुलांना खायला इझी जातं, म्हणून मी या पद्धतीने कट करून घेत आहे. आणि आज या पराठ्यांसोबत मी खरबूज आणि थोडेसे अजून ड्रायफ्रुट्स देत आहे. तर आज ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू आणि काळी मनुका देत आहे. आता आपण आपला चौथा टिफिन म्हणजे थर्सडेचा टिफिन तयार करून घेऊ. त्यासाठी मी आपलं जे डोसा बॅटर आहे त्याचेच उत्तपम तयार करून घेणार आहे. तर छोट्या मुलांना आता टिफिनमध्ये देताना जर डोसा वगैरे दिला तर तो कधीतरी म्हणजे या बॅटरचा डोसा दिला तर तो थोडासा वातड होतो काही वेळानंतर किंवा असा कडक होतो. तर माझ्या मुलाची अशी नेहमी कंप्लेंट असते की मम्मा मला असा डोसा नको देऊ. हा डोसा मला घरी असल्यानंतर गरम-गरम करून दे आणि टिफिनमध्ये तू मला असे उत्तपम वगैरे करून दिले तरी चालेल. तर म्हटलं चला हे तर तुमच्याशी पण शेअर करावं. तर मी आपल्या नेहमीच्या बॅटरचे असे छोटे उत्तपम तयार करून घेतले आहे. तर एका वेळेस तुम्ही एक पण करू शकता छोटे-छोटे पॅनकेक सारखे. पण आता तवा मोठा आहे तर मी छोटे एकाच वेळेस दाखवत आहे. त्यानंतर यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि गाजर, मग तुमच्याकडे शिमला मिरची असेल, शिमला मिरची, कॉर्न हे सगळं पण तुम्ही इथे घालू शकता. तर माझ्याकडे एवढ्या सगळ्या भाज्या अवेलेबल होत्या, तर मी या घातलेल्या आहेत. नेहमी जसे आपण उत्तपम करतो त्या पद्धतीनेच करायचे, पण फक्त भाज्या थोड्याशा जास्त घालायच्या म्हणजे मुलांना ते पौष्टिक पण होईल. जसं कांदा, टोमॅटो वगैरे तर आपण नेहमी घालतोच, पण अजून भाज्या घातल्या तर मुलांसाठी हे उत्तपम पौष्टिक व्हावं म्हणून मी इथे सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. आता याला पलटवून घेऊ आणि दोन्हीकडून छान आपण थोडंसं तेल घालून भाजून घेऊ. जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने भाजतो तेव्हा थोडं असं छान प्रेस करून भाजायचं, म्हणजे सगळ्या भाज्या छान क्रिस्पी होतात आणि बॅटर पण छान सगळीकडून शिजलं जातं. त्यानंतर आता आपले हे उत्तपम रेडी झालेले आहे. आपण टिफिन भरून घेऊ. तर मी टिफिनमध्ये 2 हे उत्तपम देत आहे. क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता जसं मी सांगितलं. त्यानंतर मी आज वॉटरमेलन दिलेलं आहे. माझ्या मुलाला वॉटरमेलन खूप आवडतो. त्याच्यामुळे मी आज त्याला वॉटरमेलन दिलं आहे. आणि सोबत मी इथे कोकोनट चटणी दिलेली आहे. तर ही ग्रीन कलरची कोकोनट चटणी आहे. मी आधी रेड कलरची केली होती, म्हणजे मी लाल मिरची घालून केली होती आणि आज मी कोथिंबीर, हिरवी मिरची घालून केलेली आहे. या माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आता आपण 5वा टिफिन म्हणजे फ्रायडेचा टिफिन करत आहोत. तर हा टिफिन थोडासा स्पेशल असतो, कारण मुलांना फ्रायडेला काहीतरी चमचमीत किंवा काहीतरी असं जंक फूडमध्ये असं काहीतरी पाहिजे असतं.
मग आपण आया पण तेवढाच हुशार असतो आणि जंक फूड जरी असलं तरी तो कसा हेल्दी करायचा हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर मुलांची ख्वाहिश जी असते, मुलांची इच्छा जी असते ती पिझ्झा, बर्गर या सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे असतात. तर मी आज हा फ्रायडेचा जो टिफिन आहे ते लक्षात घेऊनच केलेला आहे. तर आज मी पिझ्झा तयार करणार आहे. तर हा आपला ब्रेड पिझ्झा जो साधा ब्रेड जो आपण वापरतो, तर त्याचा पिझ्झा तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची थोडीशी फ्राय करून घेणार आहे. तर फ्राय करताना मोठ्या गॅसवरती आपण 5 मिनिटं याला थोडंसं मीठ टाकून फ्राय करून घेऊ. म्हणजे असं परतवून घेऊ. मिठासोबत मी इथे थोडीशी काळी मिरी आणि पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स हर्ब वगैरे आपण घालू शकतो. थोडंसं चिली फ्लेक्स मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे परत 1 मिनिटं परतवून घेतलेलं आहे. हे कांदा टोमॅटो छान परतवून झाला तर आपण हे काढून घेऊ आणि याच पॅनमध्ये मी आता ब्रेड भाजून घेत आहे. ब्रेड आपल्याला दोन्हीकडून न भाजता एकीच कडून आधी भाजून घ्यायचं आणि जी भाजलेली बाजू आहे ती वर ठेवायची आहे. आता जी भाजलेली बाजू आहे त्याच्यावरती आपण पिझ्झा सॉस लावून घेऊ. त्यानंतर आपण फ्राय केलेल्या भाज्या यावरती घालून घेऊ आणि या भाज्यांमध्ये तुम्ही कॉर्न, पनीर, मशरूम हे सगळं पण ऍड करू शकता. त्यानंतर वरून आपण चीज घालून घेऊ आणि याला हा चीज मेल्ट होतपर्यंत झाकून ठेवू. हे बघा चीज छान मेल्ट झालेला आहे. आपला हा ब्रेड पिझ्झा तयार आहे. आता आपण हा काढू आणि याला कट करून घेऊ. तर हे मी असं रेक्टँगल शेपमध्येच कट करत आहे म्हणजे टिफिनमध्ये देण्यासाठी इझी जाईल किंवा तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये वगैरे पण कट करू शकता. वरून मी थोडं चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो परत घातलेलं आहे आणि आता हे आपण टिफिनमध्ये भरून घेऊ. इथे चीज मी पिझ्झा चीज जो मिळतो मोझरेला तो वापरलेला आहे. आता एक लेयर तर आपण ठेवली तर दुसरी लेयर ठेवण्यासाठी आपण त्याच्यावरती हा टिश्यू पेपर ठेवून देऊ आणि त्यानंतर दुसरी लेयर ठेवू म्हणजे याचं चीज आपल्या वरच्या स्लाइसला लागणार नाही. सोबत मी आज ड्रायफ्रुट्समध्ये अंजीर देत आहे आणि फ्रूटमध्ये आज मी बनाना देत आहे. तर तुम्ही इथे कुकीज वगैरे पण काही देऊ शकता जे तुमच्या मुलांना आवडते. तर एखादा असा एलिमेंट असायला पाहिजे टिफिनमध्ये जो मुलांना जास्त आवडतो. 2 जे एलिमेंट्स आहे ते हेल्दी असायला पाहिजे. बघितलं किती इझी होत्या या सगळ्या रेसिपीज. या 5 रेसिपीज करायला अगदी सोप्या आहे, पौष्टिक आहे जसं मी सांगितलं आणि मुलांना आवडणाऱ्या आहे. म्हणजे असं नाहीये की ह्या सगळ्या पौष्टिक तर आहे पण मुलं खाणार नाही असं नाहीये. या सगळ्या रेसिपीज म्हणजे माझा मुलगा खाऊ शकतो याचा अर्थ तुमचे मुलं पण खाऊ शकतातच. तर मी माझ्या मुलाला भाजी पोळीचा डबा देत नाही कारण त्याची एकच सुट्टी असते आणि एकच सुट्टीमध्ये मी फक्त त्याला जे काही मला द्यायचं असतं पराठे म्हणा किंवा राईस किंवा डोसा जे काही असतं तर हे सगळं मी त्याला देत असते आणि भाजी पोळी तो घरी आल्यानंतर जेवतो. त्याच्यामुळे मला एकच टिफिन करावा लागतो पण तुम्हाला जर 2 टिफिन स्कूलमध्ये न्यायचे असतील म्हणजे एक छोटी सुट्टी किंवा मोठी सुट्टी असं तर तुम्ही या ज्या रेसिपीज मी सांगितल्या त्या करायला छोट्याच आहे अगदी करायला सोप्या आहे. तर तुम्ही छोट्या डब्यासाठी पण या सगळ्या रेसिपीज तुम्ही करू शकता. तर चला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील. या सगळ्या रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.